पनवेलच्या तक्का परिसरात शनिवारी सकाळी एका बास्केटमध्ये नवजात अर्भक सापडलं। याच बास्केटमध्ये एक चिठ्ठीही मिळाली असून त्या चिठ्ठीमध्ये मला माफ करा, आम्ही हे मूल सांभाळू शकत नाही असं म्हटलंय। मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी पोटच्या गुळाला रस्त्यात टाकून पळ काढणाऱ्या या निर्दयी मातेविरोधात संताप व्यक्त होतोय। बास्केटमध्ये बाळासोबत इंग्लिशमध्ये लिहिलेली एक चिठ्ठी सापडली। या चिठ्ठीमध्ये प्रिय सर, मॅडम, आम्हाला हे करावं लागलं, यासाठी आम्ही मनापासून माफी मागत आहोत। आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता। आम्ही या बाळासाठी मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या काहीही करू शकत नाही। कृपया या प्रकरणात कुणालाही गुंतू नका किंवा प्रकरण वाढवू नका। आम्हाला जे काही सहन करावं लागतंय ते या बाळाच्या नशिबी येऊ नये अशी आमची इच्छा आहे। आम्ही तुम्हाला विनंती करतोय की तिची काळजी घ्या। आशा आहे की एक दिवस आम्ही तिला परत घेऊन जाऊ, कारण आम्ही तिच्या जवळच आहोत। आम्ही केलेल्या कृत्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत। तक्का परिसरातील नागरिकांना एका बास्केटमधून बाळाच्या रडण्याचा आवाज आला। त्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिलं असता त्या बास्केटमध्ये त्यांना नवजात बालक दिसलं। नागरिकांनी तत्काळ पनवेल शहर पोलिसांना माहिती दिली। बाळाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाने प्रशासनाने दिली आहे। पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय।